तिनाची कार्यक्रमात विलंब, एक तर बाहेर थंडी बरोबर की नाही. आपण किती बोलावं. एक म्हणता दाताडे बंधू नाकाडे बंधू आमची जोडी तशी आहे. अरे बाकी तुका काय येता सांगा. बोल ना हे एंड्रियन फर्नांडिस. हा दाताडे नाकाडे ह्याचे राधिका मसाले, ह्याची मिरची येती, कोणाची चैन उघडिया, कोणाची ह्या उघडिया. तो पोरगो गेलो त्याका सांगतो ए बाबू तुझी चैन उघडिया. तुका जर त्याची जर इतकी मोठी इज्जत असत ना तर जाऊन लाव खय होतं आणि हात पुढे करून तीर्थ घेऊ होतो. तुका वाटला तुकाच बोला. अरे लय कावीळ नाही 25%, पण तुझी म्हणतात 260 360 शुगर. धन्यवाद रे बाबा तुझ्या तू. आणि एक मुद्दा मी आज क्लिअर करतोय. आता ही मेसेजीला पारकर भाऊंचा मगाचपासून मला फोन येतात बघा तिकडून नाही की म्हणजे एक मेसेज आलाय. मी म्हटलं बुवा काहीतरी मिटवा तो विषय, लय वाढूया नको आपण. पण आज पारकर भाऊ वगैरे मुंबईला आहेत, कारण अखिल भारतीय भजन संमेलन मुंबई सारख्या ठिकाणी 2 दिवसीय चालू आहे. 18 तारीख आणि 19 तारीख. आणि ते मला फोन करतात मगाचपासून, म्हणजे माझा भजन चालू असल्यापासून. मी म्हटलं बुवा तो विषय तुम्ही यावा आणि काय तर म्हटलं फोन करा. ह्या तुका काय पडलेला नाही आणि तुका एवढं पुळको कित्या. ह्या बघ आजही मी जाहीरपणे या पालकरवाडीत सांगतोय, एखाद्याबरोबर घटस्फोट घेऊन पुन्हा संसार साधणारो अभिषेक शिरसाट बुवा नाही. समजने वालों को इशारा काफी है, बरोबर की नाही. पण लाचार होऊन परत जाणाऱ्यांपैकी शी बाबा तुका एवढं पुळको किती त्या विषयावर बोललोय. तर असून देत बुवा मजा मस्ती करून तो विषय जाऊन दे. पण आज योग वेगळा होता आणि खरोखर माझ्या डोळ्यातनं पाणी आलं बुवा सकाळी, कारण हे आजच्या दिवशी होता कामा नाही होतं. जाऊन दे तो विषय सोडून द्यावा. आळीमिळी गुपचिळी आपण दोघे भाऊ भाऊ वाटाण्याचे चणे खाऊ. त्या बिचाऱ्याची टोपी मी का उघडून बघलोय, कारण ह्यो खोटा सांगता. म्हणजे त्याची कॅसो पांढरी होत, कारण तो माझो फॅन आहे. हे आमचे पारकरच बघायचे पाठी बसले. हे ह्यो ऐकण्यासारखा विषय आहे. ते समीर कदम बुवांचे एवढे मोठे फॅन होत ना की गायचं दूध काढताना सुद्धा ह्याची गाणी लावतो. गायचा दूध काढताना सुद्धा वाड्यात त्यांच्या स्पीकरा खैची गाणी समीर कदम बुवांची. तर कोणी येत सुनीलो इलो काहीची गाणे वर्षी अशी नाचत बसतात. काय ते खाली बसत आणि सारखी धार ओढतो. आणि हाली त्यांनी काय केल्याने गाणी लावल्याने आणि पाड्यात सोडतो. पाडो म्हणजे बारको, ते का सोडतं ती त्याकाच मुचाक देत. आणि काल माका सांगतात की बुवा माझो पाडो पहिलो लाल होतो, आता पांढरो होक लागलो. बरा हाकताना सुद्धा पांढरा हाकता. म्हटलं तू गाणी कोणाची लावतो. तर म्हणतात समीर कदम बुवांचे फॅन हो आम्ही सगळे, त्याची गाणी लावतो. म्हटलं त्या आळाकाच म्हणा. मी त्याची टोपी उघडून बघले. म्हटलं खरा की खोटा. म्हणजे आज औषध कळा, उद्यापासून माझी गाणी लाव. काळा अगदी फक्पकी जाग्यावर अळू आणि खरी गोष्ट ह्यो काळ किलो सो नको रे कोणा घासो. ह्यो काळ किलो सो नको रे कोणा घासो. बापा शिक अरे तुरे करता बायको भोवा तुझा बोलता. जिल बापा शिक अरे तुरे करता बायको भोवा तुझा बोलता. औषध माका सांगा, मी तुमच्याकडे पैसे तरी मागितले. इथे जमलेल्या भजन रसिकांनी सांगावं. मी
समीर कदम बुवांना एक शब्द तरी वाकडं बोललोय काय सुरुवातीला? शेवटी कुत्र्याची शेवटी नळीत घातला तरी ती वाकडी. कारण कदम त्याका काय वाटलं मी कदम बुवांचो वंशज याची चुंदरा. काय काय बोललो तो मगाशी माका सांगा. अरे भजनाची सुरुवात करताना तरी त्या दातारनी नाकार जाऊ नको. ह्या देवान दिलेला आमका दे ना. माझा नाक पुढे तुझे दात पुढे. अरे दुनिया गोल आहे जिंदगी झोल आहे. समीर कदम बुवांचा नाच करायचा नाही त्यांच्या दोन दातांमध्ये झोल आहे. काहीतरी त्या माता भगिनींका चांगला ते औषध माका सांगा. तुमचे 1.5 माका नको. कारण बायकोच्या जीवावर जगणारो ह्यो बैल ना तो ह्यो रेडो. खरोखरच ह्या पोरग्यांका सांगानं पाठवल्या ना नेतास तसे परत हाना. म्हणजे काय खातिरदारी आहे बघा माझी. आता ह्याचा वेगळाचा ते 4 जण माझेच म्हटलं माझेच ते तू माझो नाही. हे हुतात्मा बाबी गुनी तू माझो नाही. अरे तू सुद्धा माझो. उद्यापासून मी भजन बंद करतो नाही. तुका कोरस मंडळ नसत तर मी येतोय. ता बरा उलट सगळ्या ओळखून आणण्यापेक्षा काय असं असं करून बाजूचाच हा कार्तीच घोसाली त्या घरात ता बरोबर काय तर तुझं ऐकान घेण्यापेक्षा मग काय ना घरी अजून रुपावली नाही झाली तरी कसा वाटला. ह्या हसवना म्हणतो. समोरच्या बुवा घालून पाडून बोलला म्हणजे हसवना म्हणजे एका भजन म्हणत नाही. आणि हे कदम बुवा पांचाळ बुवांनी केले लक्षात घ्या. का टिकव ना ती राधिका मसाले खय औषधू खरोखर सांगते आईच्या तिच्या बरोबर माझं शारीरिक सुद्धा संबंध नाही आणि मानसिक सुद्धा संबंध नाही. इतकी जर मोठी मसालेवाली असती तर ह्याका फकी मी घ्यायची दिलं असतं. बरं त्या प्रोडक्ट सुद्धा कसला माझी मिरचीनी तिची फकी संकेश्वरी. काय बुवा तुमचं मानपान इथे काय आहे. 4 पैसे भेटतात ते कमूया. काल हळदी कुंकू झाला की नाही. एका बचत गटाच्या मिटिंगला जायची गरज होती. घेऊ जाऊन बचत गटाच्या मिटिंगला बसलो जाऊन. आणि दुसऱ्या दिवशी माकाच चिरून दाखवता. गाणं म्हणतात बघा ती खरा तो टेबल फॅन की सिलिंग फॅन परत येतो फॅन बना नको. मी तुका पाड्याचं उदाहरण दिलं. अंगार एक औषधात काळो पेल गावातून. कारण ह्याची जी गाणी ऐकता तो पांढरोच होईत जाता. सगळे पांढरे धोई. भाचे पळाले हे पळाले ते पळाले गाव पळण झाली. काळे मध्ये अरे काळा देवाचो देव सुद्धा काळवा लक्षात घे. मीटिंगला जाऊन बसलो आणि काल हळदी कुंकाचा दिवस. वहिनी आमची विचारता अहो उद्या बचत गटाच्या बायका येणार आहेत त्यांना मी वाण म्हणून काय देऊ. ह्यो जागर आमचं एक डोळो साधारण उघडल्या. काय म्हणतात नाही उद्या बचत गटाच्या बायका हळदी कुंकाला येणार आहेत त्यांना वाण म्हणून मी काय देऊ. ह्यांना एक डोळं उघडल्याने सांगता एक काम कर माझा व्हॉट्सअप नंबर दे. त्या माऊली काय कळलो नाही होतो विषय. व्हॉट्सअप नंबर दे म्हटल्यानंतर पुन्हा ती म्हणता हो उठाणा गडे हो उठाणा गडे. कारण रात्री घरच्या अवस्थेत झोपलो होतो हेचो एका होतो ना. उठाणा गडे परत म्हणता काय देऊ सांगा ना. हो काय नको देऊ. माझ्या खळ्यात या काही उद्या बचत गटाचा माणूस येता कामा नाही. तुम्ही बायका तिकडे खैती बाजूक जाऊन हळदी कुंका करा. माझ्या खळ्यात माझी झोप मोड करू द्यायचा नाही. त्याबरोबर ती माऊलीच हो शेवटी ती आपली. कारण शेवटी संसार तिच्या हातात आहे. सौभाग्याची 2 चाकं आहे ती. संसार तिच्या हातात आहे. तिने सांगितलं हो मला बोलताय ते बोलताय बायकाच्या जातीत काय बोलायचं नाही. ह्या माणसानं काय सांगितले
बोलणार म्हणजे बोलणार. आज बोलले, उद्याही बोलले, परवाही बोलणार. काय करतलं माझा. त्याबरोबर ती माऊली सांगता, हो बायकाच्या जातीक जे बोललास तर उद्या तुमचे कपडे कोण धुतलो. त्याबरोबर ह्यांना सांगल्या, तू भारीच पोचलेलंच माणूस आहे नाही. तुका मी आता काय बोलू शकत नाही, कारण पोलीस पाटलांचं दिलं. परत वाजवलं तर तंटामुक्तीकडे नसते. ती म्हणते काय नाही, म्हणता काही एक द्यायचं नाही. ती म्हणता मग आम्ही बायका नसते तर तुझे कपडे कोणी तुमचे धुतले नसते. हो म्हणता गो खोळ्या कोणाक सांगता, तुम्ही बायका नसतात तर भंगले आम्ही कपडे तरी किती घातले असते. विनोद सुटके बुवा हजार आहे. सांगायला गेल्यावरती तुम्ही मगाशी बोललात ना, म्युझिक आधी भारी वाजवलं. आम्ही निघालो तुम्ही येताना, आम्ही निघालो तुम्ही येताना. गाडी घेतली कोकिसऱ्यात, दिसतात समोर चारच हात. कसं जाऊ सांग भगवाना, आम्ही निघालो पालखीला दर्शन जाऊ. पालखी साईंची खांद्यावर घेऊ. जय राम श्रीराम बोला. बुवा काय नाही, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आज उद्या बघा तो ओंकार दुखंडे माझ्याकडे मुंबईला वाजवायला आहे. या सगळ्या फोन नसला तर माका फोन करा, पण हायची दुर्दशा माका आवडत नाही. खरोखर सांगते, नाही तर मी ह्या सगळा बंद करून हो नमस्कार या असे सगळा बंद करून बुवा तुमच्या बरोबर येतो. हा तू अर्ध्यावर जा, मग पुढे मी नेम सोडतो. बारी माझी चालू आहे ना, अर्ध्यावर त्यांना सोडू नये. त्याच्या पुढे काही थांबून ठेव, मी त्याच्या पुढे मी जातो. किती मोठी एका काळजी जगाची, कोणाची चैन उघडी, कोणाचा काय उघडा. आणि हा बरा की नाही आवशी. हो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि हो म्हणता फक्त गुळ उरतलो गुळ. अरे तो गुळच खाणी, साखर सोड तर डायबिटीस कमी होईल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खरो जर आज तू बुवा असशील खरो तर मकर संक्रांती झाली. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे वाक्य आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत आजही रुजू झालंय. आणि पहिला तिळगुळ कुणी कुणाला दिला आणि कोण गोड बोलला इतक्या फक्त भजन करूच्या आधी सांग आणि मग पुढे बोल. ओके, मी लोके नाही. हा काय तुझं देणेकारी आहे काय. तू मगासपासून सांगतो की वरची फक्त ह्या का माका बेसन आवडतं, मी खातो म्हणून पिवळो झालं. हो काहीतरी नको, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नाही सांगा ना बघूया, हा काय प्रश्नाचा विषय नाही, पण येऊन दे ना पुन्हा. नाही तर लोक आमका काय म्हणतात माहिती, छपरी बुवा तुम्ही. आज बघा तुम्ही युट्यूबला वगैरे बघला असतलास, अरे तुम्ही कायव धिंगाणे घाला, तुम्ही कायव तमाशा करा, पण स्वतःची संस्कृती विसरा नको. ह्या म्हणान सांगा ह्यो प्रश्न विचारूचो लागलो. आणि तुका येत नका तर सगळी सुपारी माका दे, मी त्या भारूड घेऊन दाखवतो. सुपारी म्हणजे तुझी नको. तिळगुळ घ्या आणि युद्धाची समेट झाली आहे बुवा त्या ठिकाणी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि हे आपल्या शास्त्रात आहे आणि नमूद केलेलं आहे. इतक्या फक्त सांगा. आता ह्यो काय करतो, 2-4 गाणी म्हणतलो. तांदड्याची माळ, जोडीला शमडाळ, सुरमय आहे साथीला, जवला भाजूनी खाऊ चटण्याला. मला सांगा, आपण राम पुजतोय ना रे. हे टोपीवाल्या, हे पांढरे केस, जंगड कुत्ता, परत काढून दाखव. आम्ही उगाच शरवाडा शोधतो, मणिपेक बांधा व्हायचूनच नाही.
चरोडा बांधतात बघा, ती अर्धी हिडी असत ती हळदी. काय ना बाबू येतले, फक्त ह्याची गाणी ऐकायची सोड, सगळा काळा होणार. माझी गाणी उद्यापासून आहे, कारण ह्याचं प्लॅन नसतं. ह्याचा कसं विषय माहिती, आमच्या वहिनींका सुद्धा बाजारात घेऊन गेलो ना की सांगतलो आकडे सगळे बघू नको, आणि हो टेबल फॅन म्हणजे ह्याना बघलेला चालता, पण दुनियेनं बघू नये. तिळगुळ देतोय, पण विचार कर, युद्धात रमेट होणार नाही. आदरणीय हरिश्चंद्र गावकर, मामा मोठे मांडकर, युद्धात समेट होणार नाही. अवतार घेऊन आलाय आणि हिंमत असेल मैदानावरती नाड. छाती ढकून 35% कावीळवाला माणूस तुला भिडल्याशिवाय राहणार नाही. बघा, एक क्ल्यू दिलाय तुमचा, क्ल्यू. युद्धातही समेट झाली आहे. जाऊन दे, रुबाच्या अभंगाला सुरुवात करूया. आता खरी मजा येते यावर्षी, कारण ह्यो पेटान उठलो बाबानो. फक्त कोणी कोणाचे चैनी उघडे ठेवू नको, कारण ह्याका कशी माहिती, ह्यो संस्कारिक माणूस हा, संस्कारिक माणूस हा. पाया पडल्या एका घंटा वाजूची सवय हा. त्यामुळे म्हातारे शितारे या थंडीत जर कोण असतील आणि एका ओबुवा म्हणाक गेले, ह्यो पाया पाडणार आणि टानकन कधी मारीत आणि तुमचा वाटोळा लाईत तर आम्ही सांगू शकत नाही. सर, रुपाच्या अभंगाला सुरुवात करतो. बोलण्यासारखं बरंच होतं, पण नाही बोलणार. टायमिंगचं बंधन राखूनच बारी करणार. कारण मी मगाशीच सांगितलंय की आम्ही दोन्ही बुवा विदाऊट गुरुची बनावट केली नाही. तुम्ही थांबलात तर भारूड सांगितल्याशिवाय या ठिकाणावर जाणार नाही, एवढं मात्र नक्की. मिक्सर खरोखरच अतिशय सुंदर सावंड सर्व्हिस, अतिशय सुंदर. बाळा, मी तर तुका शेवटचा एक सांगतो. तोंडान पिपात्री वाजीत बसलं ना, तोंडान तर कधीतरी स्वतःच्या पिपात्री विसरत. त्यामुळे तोंडान कमी वाजव आणि तुझा समाज कार्य करतो तर पुन्हा चालू ठेव. लोकांना चाय वाट, एक चाय चाय, एक चाय चाय. तोंडान पिपात्री वाजवलंस ना, विषय तुझं सपलो. आणि मुळात ह्याची गाणी तू परत ऐका नको. पांढऱ्याचो पिवळो कधी पडशीत, कारण ह्याच्याबरोबर बारीय करून मी आज पिवळो पडत दिले. त्यामुळे मी माझा अनुभव तुका सांगतो. हो बारकर, तो वाड्यातलं स्पीकर काढून टाका. रबनी पाणी सानी रब गब 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 रे सा सा गे गब. या ठिकाणी ना एक आनंद मात्र मुळात येतोय. अनेक ठिकाणी आम्ही डबल वाऱ्या केल्यात किंवा काय. मागे इथे नजीकच आमची खांबाळे गावात सुद्धा बारी होती. आम्हीच 2 भाऊ होतो. हे तिच्या आईची कितली तरी घेऊन जावा, त्या बिचाऱ्याक बारी आहे काढले. थोडा तरी समाज कार्य करूचा, लोकांचं फुकट पैसो घेऊन जातलो. आमचा असाच असता यार. पण या ठिकाणी पाहिल्यानंतर सुज्ञ भजन रसिक. आज लोकांना कळला की हे 2 बुवा काय ताकदीचे आहेत, मी काय करू शकतो. आम्ही शेवटी पंचरत्नांची आठवणही करून देणार. कारण पांचाळबुवांनी सुद्धा आपल्या गजरामधलं कोकण दर्शन मांडलं. कैलासवासी विलासभाऊ पाटील यांनी सुद्धा हे माझं कोकण कसं आहे, आम्ही हे फक्त नाममात्र होतो, नाममात्र. जर त्यांनी त्यावेळी आपापसात अशी भांडणं केली असती, अरे तुरे कानपाट फोडीन, तुझा तोंड फोडीन, ह्या फोडीन, आज मला सांगा या भजन जिवंत रावला असता.
त्यामुळे मी आज खरोखर या युट्यूबच्या माध्यमातून लोकांना एवढंच सांगू इच्छितोय, जे नवोदित भजनी बुवा आहेत, आता आम्ही झालो नाही म्हटलं तरी 4-4.5 डबल वारी आम्ही केले, बुवानी केले, पण नवीन पिढी आहे ना ती काहीतरी व्हावता म्हणजे त्यांना धड गुरुही माहित नाही. गुरु आपलो कोण, आपण काय करायचा किंवा काय. मग त्या लोकांसाठी फक्त एवढं सांगतो की आम्ही आम्ही 2 वर्षापूर्ती आहोत आता. कारण भजन जरी ज्या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी समाज प्रबोधन हे सुद्धा महत्वाचं आहे. 2 वर्षापर्यंत आहोत, पण पुढे भजन कसं नेऊन ठेवायचं ह्या बाबा तुमच्यापर्यंत. बस उद्या नाही म्हटलं तरी आमचा काहीतरी बरा वाईट झाला तर ही पालकरवाडीतली जनता 100% अभिषेक शिरसाट बुवा, कैलासवासी अभिषेक शिरसाट बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली ह्यो बॅनर खैतरी हे कोपऱ्यावर लावतील आणि त्याच माझा खरोखर प्रशस्ती पत्रक असणार एवढा मात्र नक्की आहे. त्यामुळे पुढे आता कशी बदना करूची. आणि या ठिकाणी मी सांगायचं राहिलोय की बुवा पेटव, बुवा उडव, बुवा शेलाव हा पब्लिकचा दोष नाही, तर बुवा लोकांनीच त्या लोकांना ना वेगवेगळी आम्ही शेतल रे माझी बारिया हे तुका 50 घे पण बारी एक चल उतरले 25 माका दी, ही अशी बदना केलेली आहे. त्यामुळे तिथे कुठेतरी हा लोप पावावा हेच फक्त माझं मागणं आहे. समीर कदम बुवा काय आम्ही आजही बारी करणार, उद्याही करणार, ह्या काय करूचाच नाही तर तुम्ही म्हणणार रामकृष्णारी या दोघांच्या भजनापरास आपली झोप बरी. पण आज माका लय वाईट वाटला, 4च माणसं पदरी नाही बाबा, माझं रजिस्ट्रेशन करून टाक नाही तर मी जीव देतले उद्या. मी खरोखर जातो काय असा वाजू का पाटलांगा काही वाजू देता ह्यावर सांगायचा घ्या. पाणी सागया रे नी बसानी देव गबर भय भरे जसा देवदेशी आणि धर्माबाई देवदेशी आणि धर्माबाई प्राण घेतले ही माझी माऊली जयदीप पाटील. मला वाटतं ज्यावेळी पालकर भाऊंनी पहिली बारी या ठिकाणी केली त्यावेळी सुद्धा ते कदाचित या ठिकाणी असतील. जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि काही लोक माझ्या तोंडावर म्हणतात पाटलांना चिक्की वाजवायला येत नाही, त्याच्याला काढलं होते अर्धी बाहेर. कोणाचा काय कोणाला सांगतो तू कधी तो मी नाव घेतलंय सर. साजी रे गोजी रे साजी रे गोजी रे अन्न येत ना यांच्याकडे. साजी रे गोजी रे श्रीमुख सांगले वैकुंठ वरिषा वैकुंठ wow,
पंढरीचा हरी उभा विठेवरी सत्य भामा
हॅलो, या ठिकाणी दुर्वाण मारुती सावंत, बरोबर ना? दुर्वाण मारुती सावंत यांच्याकडनं हे आशीर्वाद रूपी